हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत आज ज्योतिबा बस स्थानकाला मूल्यांकन समितीने भेट देऊन येथील सोयी सुविधाची पाहणी केली। स्थानिक पत्रकार आणि प्रवासी संघ प्रतिनिधींचे अभिप्राय नोंद करून घेतले आहेत। ज्योतिबा डोंगरावर आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत ज्योतिबा बसस्थानकाला मूल्यांकन समितीने भेट दिली आहे। कोल्हापूर विभागीय आगाराचे अधीक्षक निलेश लाड, विभागीय अधिकारी अमित कलगुटकर, कोल्हापूर बसस्थानक प्रमुख मल्लेश विभुदे या मूल्यांकन समिती प्रतिनिधींनी ज्योतिबा बसस्थानक परिसरातील वृक्षारोपण, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा, स्वच्छताविषयी माहिती घेऊन पाहणी केली। स्थानिक पत्रकार आणि प्रवाशांशी संघाचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून त्यांचे अभिप्राय नोंद करून घेतले। येथील गैरसोय कोणत्या आहेत याबाबतही माहिती घेताना या ठिकाणी बसस्थानकामध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याचं प्रवासी संघ प्रतिनिधींनी सांगितलं। वाहतूक नियंत्रकांना स्वतंत्र स्वच्छतागृह बांधणीच्या मागणीचे पत्र पाठवण्याच्या सूचना दिल्या। ज्योतिबा बसस्थानक वाहतूक नियंत्रक सुधाकर सनगर यांनी 4 टप्प्यात स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत मूल्यांकन होणार आहे। या अधिक सुविधा प्रवाशांना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी प्रवासी संघ प्रतिनिधी दत्तात्रय मिटके, हंबीरराव चव्हाण, अथर्व सातार्डेकर उपस्थित होते। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता व सुंदर स्थानक अभियान अंतर्गत पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी स्वच्छतागृह, उपहारगृह, झाडांची व्यवस्था, प्रवासी रांगेची पाहणी सर्व केलं। त्यानंतर प्रवाशांच्याकडून, स्थानिकांच्याकडून ज्या आलेल्या सूचना त्याची दखल घेतली। याचा कालावधी 23 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 अंतर्गत पाहणी करण्यात आली।